नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुरवठा विश्लेषण या धड्याचा आपण अभ्यास करत आहोत. पुरवठ्याची संकल्पना, एकूण उत्पादन, एकूण साठा या सर्व संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. आता आपली पुरवठा या प्रकरणातली एक छोट्या छोट्या काही संकल्पना राहिलेल्या आहेत. मग त्यातलं पुरवठ्यातलं विचलन असेल, पुरवठ्यातील घट असेल, काही प्राप्तीच्या संकल्पना असतील, काही खर्चाच्या संकल्पना असतील. तर ह्या सर्व संकल्पना आपण आता अभ्यासणार आहोत. पुरवठा म्हणजे काय आहे तर विक्रेत्याने विशिष्ट किमतीला विशिष्ट कालावधीला बाजारात विक्रीसाठी आणलेली नगदसंख्या म्हणजे पुरवठा होय. ही सर्व व्याख्या आपण बघितलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. तर आपली पहिली संकल्पना आहे पुरवठ्यातील विचलन. आता पुरवठ्यातलं विचलन काय आहे? पुरवठ्याच्या नियमामध्ये तुम्ही हे अभ्यासलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत बदल झाला म्हणजे किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. हे तुम्ही पुरवठ्याच्या नियमामध्ये अभ्यासलेले आहेत. म्हणजे तिथे काय आहे, इतर परिस्थिती स्थिर होती, फक्त किमतीत बदल झाल्यामुळे पुरवठ्यात बदल झालेला होता. आता पुरवठा विचलन आणि पुरवठा बदल ह्या दोन आपल्या संकल्पना आहेत. इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पुरवठा विचलन म्हणजे काय आहे. तर इथे इतर परिस्थिती स्थिर राहणार आहे, फक्त किमतीत बदलल्यामुळे वस्तूच्या नगदसंख्येत जो बदल होतो त्यास पुरवठ्यातील विचलन असं म्हणतात. इतर घटक जे आहेत, मग इतर अनेक सारे घटक आहेत. सरकारचं धोरण असेल, पर्यायी पूरक वस्तूंच्या किमती असतील, तंत्रज्ञानातला बदल असेल, या सर्व घटकांमुळे पुरवठा जो आहे तो इतर सर्व जे हे घटक आहेत हे स्थिर राहणार आहेत. बदलणारा घटक कोणता आहे तर पुरवठा आहे. म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत बदल झाला असता पुरवठ्याच्या नगदसंख्येत जो बदल होतो त्याला पुरवठ्यातील विचलन असं म्हणतात. आणि या विचलनाच्या दोन संकल्पना आहेत. त्यातलं एक पहिली संकल्पना आहे पुरवठ्याचा विस्तार आणि दुसरी संकल्पना आहे आपली पुरवठ्याचा संकोच. तुम्हाला आठवत असेल की ह्या समांतर सिमिलर संकल्पना आपण मागणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा अभ्यासलेल्या आहेत. मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल ह्या दोन्ही संकल्पना. आता पुरवठ्याचा विस्तार, इथे विस्तार हा शब्द तुम्ही जेव्हा लक्षात घेता याचा अर्थ काय होणार आहे की पुरवठ्यात वाढ होणार आहे. मग पुरवठ्यात केव्हा वाढ होत असते? उत्पादकाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघत असतो तेव्हा उत्पादकाला जास्त किमतीला जास्त माल तो बाजारात विक्रीसाठी आणत असतो. कारण किंमत जशी वाढली की त्याचं नफ्याचं प्रमाणसुद्धा त्या प्रमाणात वाढत असतं. आणि त्याच्यामुळे इथे पुरवठ्याचा विस्तार म्हणजे काय तर इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील वाढ होते, त्यास पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. इतर घटक स्थिर आहेत, किमतीत वाढ झाल्यावर पुरवठ्यात देखील वाढ होते, त्याला पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. आणि किंमत वाढल्यामुळे त्याच वस्तूचा पुरवठा वाढतो आणि तो पुरवठा वक्र जो आहे तो वरच्या बाजूस सरकतो आणि ती जी आकृती आहे पुरवठा विस्ताराची ती आपण समजून घेणार आहोत. ही बघा, या ठिकाणी पुरवठा विस्ताराची आकृती दिलेली आहे की इथे य अक्षावर किंमत आहे, इथे ब अक्षावर नगदसंख्या दर्शवलेली आहे. या ठिकाणी क आणि क1 ही किंमत वाढलेली आहे. मूळ किंमत किती आहे? ओ आणि क ही मूळ किंमत आहे. वाढलेली किंमत किती आहे? क ते क1 इतकी किंमत वाढलेली आहे. आता या ठिकाणी पुरवठा सुद्धा वाढलेला आहे बघा. ब ते ब1 हा इतका पुरवठा वाढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प हा जो पुरवठा वक्र आहे, जो डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला जाणारा जो पुरवठा वक्र आहे, हा पुरवठा वक्र म ते न1 इतका वाढलेला दिसून येतो. म्हणजे हा जो पुरवठा वक्र आहे तो वरच्या बाजूला सरकलेला दिसत आहे आपल्याला. म्हणजे याचाच अर्थ काय की वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता पुरवठासुद्धा वाढतो आणि यालाच पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. पुढची जी संकल्पना आहे ती पुरवठ्याचा संकोच संकल्पना आहे. आता संकोच म्हणजे काय तर कमी होणं, असा एक साधा आपण अर्थ घेऊया. इथे कमी होणं. मग पुरवठ्याच्या संकोचाची व्याख्या, याचा अर्थ किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होतो. याचाच अर्थ काय तर इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो, यालाच पुरवठ्यातील संकोच असं म्हणतात. आता किंमत कमी झाल्यामुळे आता
पहिल्या ज्या विस्तारामध्ये आपण बघितलं होतं की पुरवठा वक्र हा वरच्या बाजूस सरकतो. आता इथे संकोच म्हणजे पुरवठा कमी होणार आहे, तर हा जो पुरवठा वक्र आहे तो खालच्या बाजूस सरकतो. म्हणजे तुम्हाला ही आकृती ही इथे दिसत असेल, पुरवठा संकोचाची ही आकृती आहे. नेहमीप्रमाणे य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे आणि क्ष अक्षावर पुरवठा नगरसंख्या आहे. पहिली जी मूळ किंमत आहे ती 0 ते क इतकी मूळ किंमत आहे. आता इथे पुरवठ्याची किंमत कमी झाली, क 2 पर्यंत किंमत कमी झाली. त्यानंतर पहिली जी पुरवठा होता तो किती होता, तर 0 ते ब हा इतका पुरवठा होता. आता तो कमी झालेला आहे, म्हणजे ब ते ब2 इतका पुरवठा कमी झालेला आहे. याचाच अर्थ काय, तर प आणि प हा जो पुरवठा वक्र आहे, या पुरवठा वक्रामध्ये न ते म हा उलटा ॲरो दाखवलेला आहे बघा, खालच्या दिशेने ॲरो दाखवलेला आहे. याचाच अर्थ काय आहे की इथे पुरवठा कमी होणार आहे, म्हणजे पुरवठ्यातला संकोच आपल्याला इथे दिसतो आहे. का आहे, तर किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा इथे कमी झालेला आहे आणि त्यामुळे हा जो पुरवठा कमी झालेला आहे यालाच पुरवठ्यातील संकोच असं म्हणतात. आणि हे आपल्याला ह्या आकृतीद्वारे स्पष्ट करून सांगता येतं की या ठिकाणी जो पुरवठा वक्र आहे तो म आणि म1 ह्या खालच्या दिशेने आपल्याला उतरताना दिसतो, यालाच पुरवठ्यातला संकोच असं म्हणतात. आता ह्या ज्या दोन संकल्पना आहेत, ह्या पुरवठा विचलनातून तयार होणाऱ्या दोन संकल्पना आहेत. एक पुरवठ्याचा विस्तार आणि दुसरा आहे पुरवठ्याचा संकोच. आता तुम्हाला जेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा आहे, तेव्हा विस्तार हा शब्द आला की तिथे किंमत वाढणार आहे आणि पुरवठा देखील वाढ होणार आहे. संकोच हा शब्द आला की तिथे किंमत कमी होणार आहे आणि पुरवठा सुद्धा कमी होणार आहे. आणि दोन्ही आकृतीत विस्तार म्हणजे वरच्या बाजूनं पुरवठा वक्र वाढणार आहे आणि संकोच म्हणजे खालच्या बाजूनं पुरवठा वक्र घटणार आहे. आता ह्या छोट्या छोट्या बाबी ज्या आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण बऱ्याच वेळेला जे 25 मार्क्स जवळपास आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर त्या ऑब्जेक्टिव्समध्ये या अशा काही छोट्या संकल्पनांमधले जेव्हा प्रश्न येतात तेव्हा तुम्हाला ते लिहिता यावं, तेव्हा समजावं, याच्यासाठी हे बदल जे आहेत हे लक्षात ठेवायचे. पुढची जी संकल्पना आहे ती पुरवठ्यातला बदल. आता पुरवठ्यात जो बदल होतो, या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही हे क्लिअर करून घ्या की इथे आता किंमत हा घटक स्थिर असणार आहे, किमतीत कोणताही बदल होणार नाही, पण इतर घटकात बदलणार आहेत. आता इतर घटकात इथे आपल्याला अनुकूल आणि कोणते घटक प्रतिकूल होतात, आणि अनुकूल घटकामुळे पुरवठ्यात काय बदल होतो आणि प्रतिकूल घटकामध्ये बदल झाल्यामुळे पुरवठ्यात काय बदल होतो हे अभ्यासायचं आहे. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की जेव्हा किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलामुळे वस्तूचा पुरवठा बदलतो, तेव्हा त्यास पुरवठ्यातील बदल असं म्हणतात. इतर घटक बदलल्यामुळे पुरवठा बदलतो, त्यास पुरवठ्यातील बदल असं म्हणतात. आणि हे बदल दोन प्रकारचे आहेत. एक आहे पुरवठ्यातील वाढ किंवा वृद्धी. आता पुरवठ्यातील वाढ हा घटक काय आहे, तर इथे किंमत हा घटक स्थिर असणार आहे आणि बदलणारे घटक कोणते घटक अनुकूल झाल्यानंतर पुरवठ्यात वाढ होणार आहे, तर उत्पादन घटकांच्या किमती असतील, करांच्या प्रमाणात घट असेल, तांत्रिक सुधारणा असतील, हे घटक अनुकूल झाल्यामुळे पुरवठा वाढतो, तेव्हा त्यास पुरवठ्यातील वाढ असं म्हणतात. इथे किंमत हा घटक स्थिर आहे आणि इतर घटकांच्या अनुकूल बदलामुळे पुरवठ्यात वाढ किंवा वृद्धी होते. आता या ठिकाणी पुरवठा वक्राचं स्थानांतरित पुरवठा वक्र बघा, ही जी आकृती आहे यामध्ये आपल्याला किंमत दिलेली आहे, य अक्षावरती किंमत स्थिर आहे, पण इतर घटकात बदल झाल्यामुळे पुरवठा बदलणार आहे. तर सुरुवातीला ओ ब हा पुरवठा आहे आणि घटक बदलल्यामुळे ब1 इतकी पुरवठ्यात वाढ होणार आहे. सुरुवातीचा मूळ पुरवठा वक्र कोणता आहे, ही जी सरळ रेष दिसते म बिंदूमध्ये इथे छेदते आहे, तर हा मूळ पुरवठा वक्र आहे. पण इतर घटक अनुकूल झाल्यामुळे पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे पुरवठा वक्र जो आहे तो आपल्याला इकडे उजवीकडे स्थानांतरित झालेला दिसतोय. म्हणजे पूर्वी हा जो पुरवठा वक्र आहे हा पुरवठा वक्र स्थानांतरित झालेला दिसतो. म्हणजे या ठिकाणी जी तुटक रेषा दिसते आहे तुम्हाला,
की या तुटक रेषेमध्ये पुरवठा वक्राचं जे स्थानांतर आहे ते स्थानांतर उजवीकडे सरकलेला दिसतो. हा उजवीकडे पुरवठा वक्र सरकलेला दिसतो. इथे म ते म न हा इतका वाढलेला पुरवठा दिसतो पुरवठा वक्रामध्ये. म्हणजे ही आकृती पुरवठ्यातील वाढ दर्शवत आहे. आणि या आकृतीमध्ये पुरवठा वक्र हा उजवीकडे सरकतो आणि यालाच पुरवठ्यातील वृद्धी असं म्हणतात. पुढची संकल्पना आहे पुरवठ्यातील घट, की ज्याप्रमाणे किंमत स्थिर आहे पण इतर घटक आता प्रतिकूल बदल झाल्यामुळे, मग उत्पादन घटकाच्या किमतीत वाढ झालेली असेल, करांच्या प्रमाणात वाढ झालेली असेल, जुनं उत्पादन तंत्र असेल, इत्यादीत बदल झाल्यामुळे पुरवठा कमी होतो, त्यास पुरवठ्यातील घट असं म्हणतात. म्हणजे आता इथे सर्व जे घटक आहेत हे प्रतिकूल आहेत आणि त्याच्यामुळे बाजारातला पुरवठा जो आहे तो कमी होणार आहे आणि यालाच पुरवठ्यातील घट असं म्हणतात. आता आकृतीद्वारे आपण जेव्हा हा पुरवठ्यातील घट स्पष्टीकरण समजून घेतो तेव्हा य अक्षावर किंमत आहे, क्ष अक्षावर पुरवठ्याची नगसंख्या आहे. आता इथे बघा प ते प हा मूळ पुरवठा वक्र आहे. आता या ठिकाणी जो पुरवठा वक्र आहे म्हणजे पुरवठ्यात कमी झाले किंवा घट झाले, त्यामुळे हा जो पुरवठा वक्र आहे हा स्थानांतरित झाला आहे डाव्या बाजूला. म्हणजे इथे डावीकडे सरकलेला आहे. म्हणजे प2 हा पुरवठा वक्र हा डावीकडे सरकतो. याचाच अर्थ पुरवठ्यात घट होते आणि यालाच पुरवठ्यातला ऱ्हास किंवा घट असं म्हणतात. म्हणजे म न ही पुरवठ्यातली घट दर्शवत आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन संकल्पना आहेत. पुरवठ्यातल्या बदलामुळे पुरवठ्यात वाढ किंवा वृद्धी होते आणि पुरवठ्यात घट होते. तर ह्या पुरवठ्याच्या संकल्पना इथे संपलेल्या आहेत. म्हणजे तुमचा पुरवठा हा धडा जवळपास इथे पूर्ण झालेला आहे. आता आपण पुढची एक संकल्पना बघणार आहे, खर्च संकल्पना. जे की जसं तुम्हाला माहीत आहे की उत्पादनाचे एकूण 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आता या 4 घटकांच्या साह्यानं ह्या घटकांमध्ये वस्तूच्या निर्मितीसाठी हे सर्व घटक आवश्यक आहेत. आता या घटकांमधला संयोजक हा जो घटक आहे हा या 3 घटकांना एकत्रित आणून उत्पादन प्रक्रिया पार पाडत असतो. मग या ठिकाणी प्रत्येक वस्तूच्या निर्मितीसाठी त्याला विविध उत्पादन घटक वापरावे लागतात. मग कच्चा माल असेल, श्रमिक असेल, भांडवल असेल, हे सर्व घटक त्याला वापरावे लागतात आणि त्याच्यावरती त्याला खर्च करावा लागतो. वस्तूच्या निर्मितीसाठी येणारा खर्च कोणता असतो ते आपल्याला या संकल्पनेमधून समजून येतं. की खर्चाची संकल्पना काय आहे. कोणत्याही वस्तूच्या निर्मितीला जसं उत्पादन घटक आवश्यक असतात तसं त्या गोष्टींसाठी खर्चसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. तर मग खर्च संकल्पना कुठल्या आहेत, तर त्याला आपण असं म्हणूया की हे जे सगळे विविध उत्पादन घटक वापरावे लागतात त्या उत्पादन घटकांना मोबदला सुद्धा द्यावा लागतो आणि हे जे दिले जाणारे मोबदले आहेत यालाच खर्च असं म्हणतात. या खर्चामध्ये 3 संकल्पनांचा समावेश आहे. त्यातली पहिली संकल्पना आहे एकूण खर्च. एकूण खर्च म्हणजे काय आहे, तर उत्पादनाच्या विविध पातळ्यांवर केला जाणारा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च याची बेरीज केल्यास आपल्याला एकूण खर्च मिळतो. आता उत्पादन घटकावर केला जाणारा खर्च, उत्पादन घटक कोणते आहेत, तर श्रमिक आहे, कच्चा माल आहे, भांडवल आहे, या साऱ्या घटकांवरती. किंवा आपण असं म्हणूया की एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च बरोबर एकूण खर्च. मग स्थिर खर्च कोणता आहे, तर उदाहरणार्थ इमारत आहे, मशीन आहे, जमीन आहे, हे सगळे खर्च स्थिर खर्च आहेत. कारण ह्याच्यावरती एकदा खर्च केला तर वारंवार जो खर्च आहे तो करावा लागत नाही. पण बदलता खर्च हा वारंवार करावा लागतो. आणि मग श्रमिकावरती असेल, कच्चा माल असेल, ऊर्जा असेल, इंधन असेल, इत्यादी घटकांचा जो खर्च असतो तो बदलता खर्च असतो. कारण हा खर्च वारंवार करावा लागत असतो. म्हणजे पहिली संकल्पना आहे एकूण खर्च. एकूण खर्च म्हणजे काय, तर उत्पादनाच्या विविध पातळ्यांवरती केला जाणारा खर्च याला एकूण खर्च म्हणतात. एकूण खर्चाचं सूत्र काय आहे, तर एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. पुढची संकल्पना आहे सरासरी खर्च. आता सरासरी म्हणजे काय, तर प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च त्याला सरासरी खर्च असं म्हणतात.
म्हणजे मग सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च छेद एकूण नगसंख्या. आता प्रत्येक एक वस्तू उत्पादित करण्यासाठी जो सरासरी खर्च येतो तो कशा, एक उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घ्या. की समजा एका 40 नगसंख्येच्या उत्पादनासाठी 800 रुपये इतका खर्च येतो. आपल्याला 40 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी 800 रुपये इतका खर्च येतो. मग सरासरी खर्च किती हे आपल्याला शोधायचं आहे. इथे आपल्याला सूत्र दिलेलं आहे, सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च छेद एकूण नगसंख्या. आता आपला एकूण खर्च किती झालाय, 800 झालाय. एकूण नगसंख्या किती आहे, 40 आहे. तर आपला सरासरी खर्चाचं उत्तर आलेलं आहे 20. याचाच अर्थ काय होतो की प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी सरासरी 20 रुपये इतका खर्च येतो. तर ही सरासरी खर्चाची संकल्पना आहे. तुम्हाला प्रत्येक संकल्पना समजून घेण्यासाठी त्या ज्या संकल्पना आहेत किंवा हा जो व्हिडिओ आहे हा पुन्हा 1-2-3 वेळा तरी ऐकावा लागेल डिटेल, आणि तेव्हा तुम्हाला ह्यातल्या प्रत्येक एक संकल्पना समजून जातील. जेव्हा तुम्ही ह्या बेसिक संकल्पना शिकता तेव्हा पुढे जाऊन तुम्ही जेव्हा अर्थशास्त्र शिकणार आहात तेव्हा त्या अर्थशास्त्रामधल्या ह्या सर्व संकल्पनांची माहिती तुम्ही, व्याख्या समजला तर त्याच्यावरून त्या संकल्पना काय आहेत हे तुमच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी पुन्हा व्हिडिओ 2-3 वेळा ऐका, म्हणजे ह्या संकल्पना समजतील तुम्हाला. तर पुढची आपली शेवटची संकल्पना आहे सीमांत खर्च. आपण इथे काय बघतोय की संयोजक जो आहे तो वस्तूचं उत्पादन करताना जो वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करत असतो, त्या खर्चाच्या संकल्पना कोणत्या आहेत ते आपण बघतोय. याच्या अगोदर आपण एकूण खर्च बघितला, आत्ता सरासरी खर्च बघितला, आणि आता आपण बघतोय सीमांत खर्च. सीमांत म्हणजे काय, तर शेवटचा हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. मग याचाच अर्थ काय, तर एका जादा नगसंख्येचं उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय. आता इथे सूत्र दिलेलं आहे की सीमांत खर्च काय दिलेला आहे की सीमांत खर्च बरोबर अधिक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च वजा एकूण खर्च. आता हे उदाहरण बघा की समजा 4 वस्तू आहेत, त्यांचा एकूण उत्पादन खर्च 200 आहे आणि 5व्या वस्तूचं उत्पादन केल्यानंतर तो एकूण खर्च 250 इतका झाला. तर सीमांत खर्च किती. आता आपल्याला इथे सूत्र दिलेलंच आहे सीमांत खर्चाचं. सीमांत खर्च बरोबर अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एकूण किती खर्च आलेला आहे, तर 250 आलेला आहे, आणि वजा उत्पादनानंतरचा म्हणजे 5व्या नगसंख्येचं जेव्हा उत्पादन घेतलं तेव्हा किती खर्च आला, 250 आला. त्यानंतर 4 वस्तूंच्या नगांचा खर्च किती आला, 200 रुपये आला, म्हणजे तो एकूण खर्च होता. तर 250 वजा 200 केल्यानंतर आपल्याला 50 रुपये हा सीमांत खर्च मिळतो. याचा अर्थ काय की जेव्हा एका वाढीव नगसंख्येचं उत्पादन केलं तेव्हा खर्च 50 रुपयांनी वाढलं. याचाच अर्थ एक अधिकच्या नगसंख्येचा खर्च 50 रुपये इतका आला, त्यालाच सीमांत खर्च असं म्हणतात. तर ह्या सर्व तिन्ही खर्चाच्या संकल्पना झाल्या. आता खर्चानंतर उत्पादक प्राप्तीची संकल्पना आहे. म्हणजे उत्पादक काय करतो, वस्तूंची निर्मिती करतो, पण त्या वस्तू तो बाजारात विक्रीसाठी नेतो आणि बाजारात विकून आलेली त्याला रक्कम जी आहे, ह्या रकमेच्या 3 संकल्पना आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे त्या प्राप्तीच्या 3 संकल्पना आहेत. पहिली संकल्पना एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती, ह्या 3 संकल्पना आपल्याला बघायच्या आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये काय आहे, तर विविध किमतींना बाजारात वस्तूची विक्री केल्यानंतर उद्योग संस्थेला मिळालेली रक्कम त्याला एकूण प्राप्ती असं म्हणतात. बघा की विविध किंमत पातळी असताना बाजारात वस्तू विकून टाकलेली आहे आणि त्यापासून मिळालेली रक्कम त्याला एकूण प्राप्ती म्हणतात. आणि याची संकल्पना आहे एकूण प्राप्तीची संकल्पना. बघा, वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. आता एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत दिलेली आहे. आता एकूण प्राप्ती काढण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे की समजा उद्योग संस्थेनं 200 रुपये प्रमाणे 15 टेबलची विक्री केली, तर एकूण किती प्राप्ती आली. टेबल किती आहेत, 15. एका टेबलाची किंमत किती आहे, 200 आहे.
म्हणजे आपल्याला आता इथे एकूण प्राप्ती काढायची आहे. म्हणजे एकूण प्राप्तीचं सूत्र बघा, एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत. एकूण नगसंख्या किती आहे? 15 टेबल आहेत. गुणिले किंमत किती आहे? 200 आहे. तर उद्योग संस्थेला एकूण प्राप्ती 3000 इतकी मिळाली. म्हणजे वस्तूच्या विक्रीपासून आलेली रक्कम याला एकूण प्राप्ती असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं 15 टेबलपासून उद्योग संस्थेला 3000 इतकी एकूण प्राप्ती मिळाली. पुढची संकल्पना बघा, सरासरी प्राप्ती. आता सरासरी प्राप्तीमध्ये सुद्धा प्रत्येक वस्तूच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम त्याला सरासरी प्राप्ती असं म्हणतात. म्हणजे एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येनं भाग दिला की सरासरी प्राप्ती मिळते. आता इथे आपल्याला समजा 15 टेबल आपल्याला विकल्यानंतर एकूण प्राप्ती 3000 असेल. 15 टेबल विकल्यानंतर एकूण प्राप्ती 3000 असेल, तर एक टेबल आपण किती रुपयाला विकलं, म्हणजे सरासरी प्रत्येक नगसंख्या किती रुपयाला विकली गेली. तर याचं सूत्र बघा या ठिकाणी दिलं आहे की सरासरी प्राप्ती म्हणजे एकूण प्राप्ती दिले ॲव्हरेज रेव्हेन्यू इक्वल टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. सरासरी प्राप्ती किती आहे? 3000 रुपये आपल्याला मिळाले. किती टेबल विकल्यानंतर? 15 टेबल विकल्यानंतर. याचाच अर्थ 200 रुपये याप्रमाणे सरासरी आपण एक टेबल विकलं यालाच सरासरी प्राप्ती असं म्हणतात. म्हणजे एकूणच प्रत्येक एक टेबल 200 रुपये याप्रमाणे उद्योग संस्थेनं ते टेबल विकलेलं आहे, याला सरासरी प्राप्ती म्हणतात. आणि शेवटची संकल्पना आहे सीमांत प्राप्ती. आता एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ. आता एक जादा नगसंख्या, सपोज 15 टेबल आहे, तर 15 टेबलामध्ये 16वा टेबल निर्माण केला, तर एकूण प्राप्ती आपल्याला किती झाली? तर ही सीमांत प्राप्ती आहे. आता सीमांत प्राप्ती अधिकची एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती. तर हे कसं आहे ते आपण बघूया. की समजा 20 टेबलांच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती 4000 असेल. आता टेबल किती आहेत? 20 आहेत आणि त्याच्यापासून मिळाले किती? 4000 रुपये मिळाले. आता 21वा टेबल विकला, म्हणजे अजून आणखीन एक टेबल आपण विकला, मग टेबल एकूण किती झाले? 21 टेबल झाले. आता त्याची एकूण प्राप्ती किती झाली? तर 4200 रुपये इतकी झाली. तर सीमांत प्राप्ती काढायची आपल्याला. तर या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे, सीमांत प्राप्ती बरोबर अधिक एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती. म्हणजे या ठिकाणी MRN इक्वल TRN मायनस TRN मायनस 1. म्हणजे या ठिकाणी 4200 रुपये हे आपण 21 टेबल विकल्यानंतर आपल्याला प्राप्ती झाले, वजा 20 टेबलांची किती झाली? 4000. म्हणजे 21वा टेबल जो आहे तो आपण 200 रुपयाला विकला, ती आहे आपली सीमांत प्राप्ती. म्हणजे एका वाढीव नगसंख्येच्या विक्रीपासून किती रुपये जमा झाले त्याला सीमांत प्राप्ती असं म्हणतात. तर ह्या सर्व ज्या संकल्पना आहेत, अशा रीतीने पुरवठ्याची जी संकल्पना आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. म्हणजे प्राप्तीच्या या सर्व संकल्पना बघ, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती, ह्या सर्व संकल्पना असू दे, खर्चाच्या 3 संकल्पना असू दे. आता साधारणपणे हे घटक फरक स्पष्ट करासारख्या प्रश्नांमध्ये महत्त्वाचे असतात. 2 मार्कांना काही प्रश्न विचारले जातात, त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात. तर तुम्हाला पुरवठ्याच्या या सर्व संकल्पना समजावून घेणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर ह्या व्हिडिओचा अगदी काळजीपूर्वक ऐकले तर हे सगळे धड्यांचे प्रश्न उत्तरं तुम्ही सहजपणे सोडवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.